दिसतंय बापा इथं आता मला मित्रांनो डबल डेकर पण मला इतकं भारी वाटतंय ना शेवटी मुंबईची जुनी पेचान आहे डबल डेकर पालिका मुंबईची आणि हा काल परवा झेंडा लावलेला भगवा मराठ्यांनी हा 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 एक नंबर। असं काय मंडळ मी तुमचा लाडका मराठी ब्लॉगर चिकून आज आम्ही कुठे आहे आणि आजची ब्लॉगची सुरुवात कुठून करतोय आजची ब्लॉगची सुरुवात कुठून करतो तुम्हाला दाखव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईमधून डायरेक्ट मुंबईमधून आजची ब्लॉगची सुरुवात केली डायरेक्टली आणि आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उभं आहे। हो हाय आम्ही आलोय मुंबईमध्ये आज चाललोय लालबागला इथून करतो आम्ही ब्लॉगची सुरुवात आजची। रोज नाशिकमध्ये मी प्रवास करतो अल्टोमध्ये फिरतो आज मुंबईच्या लोकलमध्ये फिरतोय। एवढी काढायला उभी राहिली माग होय सोनीला सवय सोनीला लहानपणापासून मुंबईतून इथंच होते सोनीचं शिक्षण जन्म सगळं इथलं आहे कारण बालपणीतच गेलंय का मित्रांनो आता आलो आम्ही लालबागमध्ये आता चाललो आम्ही लालबागच्या दर्शनासाठी आता आम्ही लालबागमध्ये आता मंडळाकडे चाललो आहे बॅक साईडनी मित्रांनो आता आम्ही आहे लालबाग रोडमध्ये लालबागकडे जाण्याचा रस्ता आहे आणि लाईव्ह पाहायला इतकं मस्त वाटतं मला म्हणजे मी मागच्या वर्षी पण येऊन गेलो होतो पण मग रात्रीच आलो होतो तर खूप गर्दी होती आता दिवसा आलो सकाळी आलो होतो एकदम भारी वाटतं मला आणि सगळं आणि हा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की चुकू आज टकला ब्लॉगमध्ये हा मी टक्कल केलं आहे मित्रांनो मी टक्कल केलं आहे असंच आलेलं केला कर म्हणून टक्कल करून टाकलं मी केस बिस एकदम होतं आता लाईक टक्कल इरिटेट झालो तुम्ही केसांना म्हणून मी टक्कल करून टाकलं आणि असं होतं काय दाखवू यार इथं सगळं तिथे काय इथं काय येतं काय दाखवू असं होतं मला ह्या रोड टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्ण लालबागचं एकदम भरलेलं डेकोरेशनमध्ये एंट्री गेट वगैरे एक नंबर तर काय सुचत नाही मला कुठून सुरुवात करावा म्हणून मी डायरेक्ट मुंबईपासून ब्लॉग सुरू केला त्यामुळे त्या कारणामुळे म्हटलं आधी फालतू काही दाखवायचं नाही डायरेक्ट सुरुवात करू लाल मित्रांनो डेकोरेशन पाहून इतकं भारी वाटतंय ना इतकं भारी वाटतंय गर्दी लालबागचं डेकोरेशन मित्रांनो इतकं भारी वाटतंय बघायला मला बनवले एक नंबर बनवलंय पहिल्यांदा आली ना अजून मधलं पाहायचं आहे मधलं बघायचं अजून जे एका गोष्टीत रिग्रेट आहे ना ते असं रिग्रेट आहे की आम्ही रात्रीने आलो सकाळी आलो आहे आणि रात्री पूर्ण लाईटिंग डेकोरेशन जे भरलेलं असताना ते पाहायला भेटणार नाही म्हणजे रिग्रेट आहे पण यावेळी दर्शन महत्त्वाचं होतं म्हणून सकाळी लवकर आलो कारण रात्री इम्पॉसिबल कारण शेवटचा दिवस आहे आम्ही दरबारात घुसतोय मंडळाच्या आणि अक्षरशः मला इतकं भारी वाटतंय कारण जेव्हा मागच्या वर्षी लास्ट टाईम आलो होतो ना की पूर्ण इथपर्यंत पॅक होतं इथपर्यंत आज यावेळेस पूर्ण मोकळं मला त्याचा खूप आनंद आहे कॅमेरा फोकस करू ते रांगेत उभे आज दर्शनात चाललो आहे मम्मी ती सगळे मागे थोडंच राहिलं एकदम म्हणजे घुसायला एकदम म्हणजे तुम्ही बाप्पा दिसायला सुरुवात होईल असं होतं कधी बघल बाप्पाला मित्रांनो फायनली रेल्वे घुसलो पूर्ण तिथं बाप्पा दिसणार आहे इथून आता गर्दी लागली आहे जवळ आलो आता बाप्पाच्या हा ना थोडंच म्हणजे हात बाप्पाचं एकदम थोडंसं फक्त मुख वगैरे दिसतंय पुढे गेलो बाप्पा दिसतील लालबागच्या राजाची मित्रांनो दिसले बाप्पा फायनली गणपती बाप्पा मंगल मूर्ती दिसतंय का बाप्पा दर्शन एकदम मस्त दिसतंय बाप्पा इथून आता मला एकदम पूर्ण मूर्ती दिसतंय का बाप्पा दर्शन एकदम मस्त दिसतंय बाप्पा इथून आता मला एकदम पूर्ण मूर्ती दिसते तू लालबागला पहिल्यांदा आहे फर्स्ट टाइम मी पण पहिल्यांदा मी पण नाही ब्लॉक केले त्यांनी मला मध्ये सोडलं दर्शनासाठी लाईन चालली इथं आणि इथे मला मध्ये सोडलं दर्शनासाठी तर मी आता मध्ये आलो आहे इथे जवळ आलो मी आलो मी एकटा
दर्शन, पायाजवळ दर्शन झालं मित्रांनो माझं. डायरेक्टली मूर्तीजवळ गेलो, पूर्ण मूर्तीजवळ दर्शन झालं. जे मी फक्त मुख दर्शन आलो, कशी संधी भेटली बाप्पाच्या महाराज मला डायरेक्टली मध्ये गेलो, ऑटोमेटिक ढकलला गेलो, कुटुंबमध्ये गेलो, नाही बाप्पाच्या पायाजवळ दर्शन झालं, काहीच नाही. एकदम बाप्पाच्या महाराज बाप्पाने दर्शन करून गेलं डायरेक्टली. होऊन गेलं, दर्शन झालं, पायाजवळ दर्शन झालं. म्हणजे मी मुख दर्शन लाईन घुसलो होतो, मम्मीने आम्ही सगळे सोबत घुसलो होतो मुख दर्शनाला. सर्वांचे मुख दर्शन झाले. देवाच्या मनात काय असं काही नाही मला पोलिसांनी धक्का दिला. मी डायरेक्ट त्या मधल्या लाईनीत गेलो, त्यांनी मला डायरेक्ट वरपर्यंत पोहोचवलं. मग देवाच्या मनात होतं म्हणून मुख दर्शन झालं डायरेक्टली. देवाच्या मनात नसतं काही झालं नसतं. देवाचा आशीर्वाद होता, देवाने बाप्पाने मला बोलवलं डायरेक्टली मग तिथंपर्यंत. त्याच्या आज्ञेशिवाय काहीच नाही, तिने बोलवलं म्हणून तिथपर्यंत पोहोचलो मी डायरेक्टली. बाकी सर्व मग माझं पूर्ण पायापर्यंत दर्शन झालं. बापरे, डायरेक्ट पायाचं दर्शन. मला माहिती लालबागचं दर्शन झालं, मला इतकं भारी वाटतं. म्हणजे फक्त मुख दर्शन आलं तर डायरेक्ट पुढपर्यंत दर्शन झालं बाप्पाच्या मनात म्हणून बोलून घेतलं. एकदम दिवसच माझा इतका हॅपी झाला डायरेक्टली. आता आम्ही चालू चिंचपोकळीच्या गणपतीला, तिथे काही जवळच एकदम 1-1.5 किलोमीटरच्या अंतर तिथून लालबागपासून चालू डायरेक्ट. तर मित्रांनो घुसलो आम्ही चिंचपोकळीचं चिंतामणीला दर्शनासाठी. लालबागचं दर्शन कसं झालं? 1 नंबर झालं भाऊ. गणपती बाप्पा मोरया. पर्सनली इतका क्वेश्चन लालबागच्या दर्शनासाठी. हा 1 नंबर. तुला मरीन ड्राईव्हला, कारण सायलन त्यांना बघायचं होतं, मरीन ड्राईव्ह त्यांना बघायची इच्छा होती. म्हटलं चला आता आलो आहे, दर्शन पण लवकर झालं तर तुम्हाला फिरून आणतो. आणि मी तर बिना चपलीचा फिरतो आहे केव्हाचा, कारण माझे बूट गेले लालबागला राहून तिकडे जाता. कारण मध्ये सोडले तर काही घेता आले नाही, परत विषय सोडलं सगळ्यांचं. एकदम छान दर्शन. तर मित्रांनो आता आम्ही आलो परत सी स्टेशनला. दर्शन वगैरे सगळं करून झालं, सगळं फिरून वगैरे झालं तर आम्ही आलो सी स्टेशनला. कारण यांना चालू मरीन ड्राईव्हला घेऊन आता आम्ही. मी आता इथं उभा आहे सी स्टेशनला, जे काही दिवसापूर्वी म्हणजे मोजून 2-3 दिवसांपूर्वी पूर्ण मराठीची ताब्यात होतं. पूर्ण मराठी होतं, पूर्ण मराठी झोपलेलं होते, पूर्ण मुंबई मराठी ताब्यात होती. मोजून 3-4 दिवसांपूर्वी फक्त 3-4 दिवसापूर्वी पूर्ण मराठीची पॅक केलेली होती. पूर्ण मरीन ड्राईव्ह, पूर्ण सी स्टेशन पूर्णही. मित्र मुंबईने आलो डबल टेकरने पाहिलं असं होईल का? मुंबई तो झेंडा बघा, तो की 4-5 दिवसापूर्वी मराठीने लावला होता. मित्रांनो डबल टेकर पण मला इतकं भारी वाटतंय ना. शेवटी मुंबईची जुनी पेचान आहे डबल टेकर. आणि अम्मा कैसे दिख रहा है पालिका मुंबईची. आणि काल परवा झेंडा लावलेला बघवा मराठ्यांनी. 4-5 दिवसापूर्वी मराठ्यांनी ताब्यात होती पूर्ण ही मुंबई. मला इथे मानतीची बघू झेंडे पाहून असं एकदम मस्त मनात खुश होतोय मी एकदम. तो गाडी राहते पूर्ण असं फिरायचं, पण असं पायपे फिरायची पहिल्यांदा मजा घेतो मी. असं रेल्वेने उतरलो, स्टेशनला उतरलो, पायपे फिरतोय म्हणून वेगळीच मजा येते मला असं स्ट्रीट फिरायला एकदम भारी. आणि माहोलचं 1 नंबर वाटतं मला मस्त. हे आले बाकीचे सगळे पायपे चालवलं नाही मी. आम्ही सी स्टेशनपासून पायपे मरीन ड्राईव्हला आलोय. हा 1 नंबर. असं वातावरण मी अजून आयुष्यात पाहिलं. पहिल्यांदा तुझ्यासाठी आलोय. त्यासाठी मी तुला आणलंय. हा म्हणजे तुम्हाला आलं. मित्रांनो 1 नंबर मरीन ड्राईव्ह, 1 नंबर. काय फील होतं नाही विचारू नका. 1 नंबर. इतकं भारी वाटतंय. नाही गाडीवरून आला असं म्हणजे असं खूप दिवसानं आलो मी. तर लास्ट टाइम बहुतेक कॉलेजला असताना आलो होतो डायरेक्टली. त्याच्यानंतर आज आलो मरीन ड्राईव्हला डायरेक्टली. पण पायपे आलो त्याचा मला आनंद एक वेगळाच आहे. आणि ही तीच मरीन ड्राईव्ह आता ती 4-5 दिवसापूर्वी पूर्ण मराठ्यांनी भरलेली होती मराठी क्रांती मोर्चामुळं. आणि इथं मराठ्यांनी भांडे तुटले होते मरीन ड्राईव्हवरती. मित्रांनो हा लोक सुद्धा किती जोरात 1 नंबर बघा ना. अशा बिल्डिंग मस्त उंच असं समुद्र आणि एकदम भारी असं बसलं तिकडं मस्त किती निवांत बसले बघा. मम्मीनं आत्ता सुद्धा एकदम मजा घेते व्ह्यूची एकदम. काढले एवढे फोटो काढले ना किती काढतो. आता एवढं भारी वातावरण, एवढं भारी जागा आहे. मम्मीने त्यांनी इथं डबे खोलले जेवायला. काय वाटतं तुम्हाला मरीन ड्राईव्हला जेवण? भैया 1 बिल देतो. मी पण मस्त की अशा वातावरणाचा स्वाद घेतो आणि मी पण जेवण करतो मस्तपैकी. कसं वाटतं आदेश? पण एकदम बेस्ट वाटतंय इथं. मग मम्मा लईच खुश मरीन ड्राईव्हला जेवण करते. इतर वेळी तू तर मस्त घरी जेवण करते. तुला रोज असं व्ह्यू भेटला मग जेवण करायला? मज्जाच असं जेवण करायला. पण आपल्या गावठी भाज्या पोळ्या मस्त घरच्या आणि काहीच लाजायचं नाही, बिनधास्त. आमची पोळी नाही आवडत का? फक्त घे आता. मित्रांनो आता आवरलं, सगळ्यांचं मन भरलं इथं बसून. आम्ही चाललो आता गिरगाव चौपाटीवर चाललो आहे. इथनं गिरगाव चौपाटी तरी 1.5 किलोमीटर आहे. मग पायी चालू मस्त बी याच्यावरून पायी. मस्त वॉकिंग चालू आहे एकदम भारी.
ते मम्मीने ते खालून मी वरतून मस्तपैकी बाकी सगळे मागे. पण माहोलच एवढं भारी ना, ते भारी वाटतंय. काय रे कसं वाटतंय मग तुला फिरून आज? हा आता खास आपण गोळा खाली चाललो ना. कुठं ते पण गिरगाव चौपाटी खास गोळा खायला आलो वाटला मग आपण. एवढा गोळा खायसाठी इकडे आणलेले आहे आम्हाला. वाव. आता मला पाहायला बरं वाटतं नाही तर काय डांबरी चालून माझं पाय दुखत होतं तुझं. मग आपण हे सगळं आल्यावर खाणार आहे आपण. हे सगळं आल्यावर खाणार. हा? आधी फिरून यायचं मग खायचं. मला देऊन टाक माझ्या माहिती 200 रुपये आहे की नाही अक्का? खर्ची देऊन टाक मला. तर मित्र बूट खराब होईल ना पुरा. जी बुटात माती गेली ना निघणार नाही अजिबात. चाललं मग जास्त माहिती नको जाऊ. खराब पाणी चांगलं तेवढं चांगला बीच नाही, खराब बीच आहे. काय मस्त ना मस्त आम्ही बसलोय. पोरं गेले पाण्यात, आम्ही त्यांच्या गंमत बघतोय. एवढा का चांगला बीच नाही हा. थोडा आता मुंबईच्या म्हटलं काय बोलू शकणार, पण आता आलोय तर चला मित्रांनो. झाले आमची आता मुंबई फिरून. खूप डेंजर पाऊस भरून आलाय. आता निघतो आम्ही, कारण आम्हाला लवकर आता स्टेशनवर जायचं आहे, ट्रेन पण पकडायची रिटर्नला. मग खाल्ला गोळा मुंबईचा एवढं दिवसात, मग गोळा माझ्या अंदाजे 45 रुपये व्हायला बसली. मित्र अशी रेत आहे. गपरे